एका अशा जागी बसा किंवा पाठीवर झोपा जिथे तुम्हाला पुढील 10 मिनिटे कोणीही व्यत्यय आणणार नाही. पाठ सरळ ठेवा, पण त्यात ताठरता नसावी. हात अगदी हलके सोडून मांडीवर किंवा पोटावर ठेवा. आता सावकाश, अगदी हळुवारपणे आपले डोळे मिटून घ्या. तुमच्या शरीराचे वजन ज्या आसनावर किंवा जमिनीवर आहे त्या स्पर्शाची जाणीव करून घ्या. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तुम्हाला आधार देत आहे. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. एक दीर्घ संथ श्वास नाकपुड्यांमधून आत घ्या. छाती आणि पोट फुगू द्या आणि तोंडाने फुंकर मारल्यासारखा हळूच श्वास बाहेर सोडा. फू. पुन्हा एकदा श्वास आत आणि शरीरातील सर्व अस्वस्थता श्वासासोबत बाहेर. आता तुमचा एक हात तुमच्या पोटावर ठेवा. जेव्हा तुम्ही श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुग्यासारखं बाहेर आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा पोट आत गेलं पाहिजे. चला आपण 4-7-8चा पॅटर्न करूया. 4 सेकंद श्वास आत घ्या. 7 सेकंद श्वास तिथेच रोखून धरा. 8 सेकंद संथपणे श्वास बाहेर सोडा. नाकपुड्यांमधून श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4. श्वास तिथेच रोखून धरा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता ओठांचा छोटा गोल करून अत्यंत संथपणे श्वास बाहेर सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हा सराव आणखी 2 वेळा अगदी शांतपणे करा. आता आपण आपल्या शरीराचा एक प्रवास करणार आहोत. मी ज्या भागाचे नाव घेईन तिथे तुमची सजगता, अटेन्शन घेऊन जा आणि तो भाग सैल सोडा.
तळपाय आणि पायाचे स्नायू. तुमच्या पायाची बोटे, तळपाय आणि मांड्यांचे स्नायू बघा. दिवसभर धावपळ करणारे हे पाय, आता त्यांना पूर्ण विश्रांती द्या. ते रिलॅक्स झाले आहेत. कमर आणि पाठीचा कणा. पाठीच्या खालच्या भागापासून ते वरच्या भागापर्यंत पाठीचा प्रत्येक मणका शांत होत आहे. पाठीवर जे काही ओझं होतं ते आता उतरलं आहे. खांदे आणि मान, द स्ट्रेस सेंटर. सर्वात जास्त ताण इथेच साठतो. तुमच्या खांद्यांना जाणीवपूर्वक थोडे खाली सोडून द्या. मानेचे स्नायू एकदम सैल करा. चेहरा आणि जबडा. अनेकदा आपण नकळत दात घट्ट धरून ठेवतो. जबडा सैल करा. दोन्ही ओठांमध्ये थोडं अंतर राहू द्या. कपाळावरच्या आठ्या, डोळ्यांचे स्नायू. सर्व काही अगदी शांत शांत शांत. तुमचे संपूर्ण शरीर आता जमिनीकडे झेपावत आहे. अत्यंत हलके झाले आहे. आता तुमच्या छातीच्या अगदी मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथे श्वासाची होणारी संथ हालचाल अनुभवा. स्वतःला खूप प्रेमाने सांगा, आजच्या दिवसात मी जे काही करू शकले ते सर्वोत्तम होते. जर काही गोष्टी राहून गेल्या असतील तर तेही ठीक आहे. मी परफेक्ट मशीन नाही, मी एक माणूस आहे आणि मी स्वतःला जशी आहे तशी या क्षणी स्वीकारते. जर मनात एखादी अस्वस्थता, अपूर्णतेची भावना किंवा राग असेल तर त्याला विरोध करू नका. त्याला सांगा, मी तुला पाहू शकते, तुझा त्रास होणं स्वाभाविक आहे, पण आता मी तुला मुक्त करते. तुमच्या हृदयातून एक हलका गुलाबी किंवा पांढरा प्रकाश संपूर्ण शरीरात पसरत आहे अशी कल्पना करा. हा प्रकाश तुम्हाला प्रेम, सुरक्षा आणि अथांग शांतता देत आहे. तुमचे मन आता एका संथ वाहणाऱ्या संथ नदीसारखे शांत झाले आहे, जिथे पाण्याचा प्रवाह सोडून दुसरा कोणताही आवाज नाही. या परमशांततेच्या अवस्थेत काही क्षण तसेच राहा.
आता तुमच्या आयुष्यातील 3 अशा गोष्टी आठवा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. कदाचित तुमचा श्वास, तुमचं शरीर, तुमच्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती. संशोधन सांगते की कृतज्ञतेची भावना मेंदूमध्ये नवीन सकारात्मक न्यूरल कनेक्शन्स तयार करण्यास मदत करते. म्हणून या क्षणी फक्त मनापासून म्हणा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता आपण हळूहळू वर्तमान क्षणात परत येऊया, घाई न करता. सर्वप्रथम तुमचा श्वास पुन्हा जाणवा. शरीर ज्या आधारावर विसावलं आहे तो स्पर्श जाणवा. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव होऊ द्या. आता पायाची बोटं हलकेशी हलवा. हाताची बोटं हलवा. मान हलकीशी फिरवा. तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर अलगद घासा. त्यातून निर्माण झालेली ऊब चेहऱ्याजवळ आणा. आणि अजूनही डोळे मिटलेलेच असताना एक हलकंसं स्मित चेहऱ्यावर आणा. तयार झाल्यावर डोळे पूर्ण उघडण्याची घाई करू नका. सर्वप्रथम पापण्या हलक्या हलवा. नंतर डोळ्यांमध्ये थोडासा प्रकाश येऊ द्या. आणि मग तुमच्या गतीने, तुमच्या सोयीने हळूहळू डोळे उघडा. ही शांतता, हे स्थैर्य आणि हा स्वतःशी असलेला संवाद तुमच्या संपूर्ण दिवसात सोबत राहू द्या. जर हे ध्यान तुम्हाला आवडलं असेल आणि या काही मिनिटांमध्ये तुम्हाला थोडंसं हलकं, थोडंसं शांत किंवा थोडंसं स्वतःशी जोडलेलं वाटलं असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये एक शब्द लिहा, शांत. मला जाणून घ्यायला आवडेल की या ध्यानानंतर तुम्हाला कसं वाटत आहे. अशाच विज्ञानाधारित मेडिटेशन, माइंडफुलनेस, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि वैयक्तिक विकासाशी संबंधित मराठी व्हिडिओजसाठी हील विथ डॉक्टर पल्लवी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की ऑन करा, जेणेकरून पुढील प्रत्येक ध्यानप्रवासात आपण पुन्हा भेटू शकू. तोपर्यंत स्वतःशी प्रेमाने वागा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. पुन्हा भेटूया